कोणत्याही सणासमारंभासाठी अगदी 5 मिनिटात होणारे 3 बन हेअरस्टाईल्स आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। फक्त 5 मिनिटात तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउट जसं देतो ते सुद्धा देणार आहे। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव आहे प्रणोती नाहर। मी प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी मेकअप, स्किन केअर, हेअरस्टाईल, हेअर केअर आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका। सगळ्यात पहिली हेअरस्टाईल खूप सिंपल। आपल्याला सगळ्यात पहिला काय करायचं आहे, सगळ्या केसांना मागच्या बाजूला कोंब करून घ्यायचं आहे आणि मागे एक शेंडी बांधायची आहे। आता तुम्ही फ्रंटला थोडंसं लूज ठेवू शकता, कारण जास्त टाईट बांधल्यानं चेहरा खूप ओढल्यासारखा दिसतो, त्यामुळे थोडंसं लूज तुम्ही ठेवू शकता पुढे। आता एक रबर बँड घ्यायचा आहे आणि मागे ह्याला शेंडी बांधून घ्यायची आहे। आता या शेंडीमध्ये आपण काय करणार आहोत, 2 भाग करायचे आहेत असे, आणि हे फक्त एकमेकांच्या मध्ये ट्विस्ट करायचे आहेत। आता हे थोडंसं लूज करून घ्यायचं, म्हणजे छान असा मेसी लुक येतो। आता ह्याला राऊंड करून बन बांधायचं आहे आणि ह्याला यू पिन्सनं सिक्युअर करून घ्यायचं। आता ह्याला सजवण्यासाठी आपण काय करणार आहे, एक गजरा लावणार आहे। तुम्ही असे लेयरिंगचे गजरे सुद्धा यूज करू शकता, खूप छान दिसतात ते सुद्धा। आता दुसरी जी हेअरस्टाईल आहे ती पण अगदी सोपी आहे। त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, सगळ्यात आधी मधला भाग पाडून घेणार आहे। सेंटर पार्टिशन आपण ह्याच्यामध्ये करणार आहे। अगदी व्यवस्थित सेंटर पार्टिशन करून घ्यायचं आणि फ्रंटला एक सेक्शन करून घ्यायचं। बाकीचे सगळे केस आपण मागे ढकलणार आहे आणि जो आपण फ्रंट सेक्शन घेतलेला आहे तिथे आपण स्टाईल करणार आहे। तर सगळ्यात आधी एक छोटंसं पार्टिशन घ्यायचं आहे आणि आता काय करायचं, त्याला ट्विस्ट करून घ्यायचं। ट्विस्ट केल्यानंतर खालून सुद्धा एक पार्टिशन घ्यायचं आणि हे दोन्ही एकमेकांच्या मध्ये ट्विस्ट करायचं। तसंच ट्विस्टिंग करत करत तुम्हाला खालीपर्यंत यायचं आहे। अगदी कानाच्या मागचा एक सेक्शन आपल्याला इथे घ्यायचा आहे। आता कानाचा मागचा सेक्शन एक घेतल्यानंतर आपल्याकडे 2 सेक्शन्स राहिलेले असतात, ते अगदी शेवटपर्यंत एकमेकांच्या मध्ये आपण त्याला ट्विस्ट करत जाणार आहोत आणि ते आपण मागे एक बॉबी पिनने सिक्युअर करून घेणार आहे। आता जसं आपण त्या साईडला केलं होतं तसंच सेम आपण ह्या साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे। पहिला एक सेक्शन घ्यायचा, त्याला ट्विस्ट करायचं, त्यानंतर त्याच्या खालून एक सेक्शन घ्यायचा आणि ते दोन्ही एकमेकांच्या मध्ये ट्विस्ट करून घ्यायचं। तसंच ॲड करत करत अगदी कानाच्या खालच्या सेक्शनपर्यंत यायचं आणि त्याला ट्विस्ट करायचं। आता हा सेक्शनसुद्धा एकमेकांच्या ट्विस्ट करून झाल्यानंतर मागे पिन लावून ह्याला आपण सिक्युअर करून घेणार आहे। आता मागच्या केसांसाठी आपण परत एकदा एक शेंडी बांधून घेणार आहे आणि आता पोनी बांधल्यानंतर आपण एक डोनट यूज करणार आहे। डोनट हा खूप इझिली ऑनलाईन मिळतो। ऑनलाईन सध्या 3 डोनटचा प्राईस 165 रुपये आहे। ॲमेझॉनवरती हे अवेलेबल आहे। मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालणारच आहे, तुम्ही बघू शकता। आता डोनट घातल्यानंतर सगळ्या केसांना समान सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून एक रबर बँड लावून घ्यायचं। आता रबर बँड लावल्यानंतर जे उरलेले केस असतात त्याला फक्त ट्विस्ट करायचं आहे आणि जो आपण बन बांधलेला आहे त्याच्या आजूबाजूला त्याला राऊंड करायचं आणि परत एकदा यू पिनने सिक्युअर करून घ्यायचं। आता ह्याला सजवण्यासाठी तुम्ही गजरासुद्धा वापरू शकता किंवा असा जर तुमच्याकडे फ्लोरल ॲक्सेसरी असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता। खूपच सुंदर दिसतो ॲक्सेसरीज लावल्यानंतर आणि हे ऑनलाईन सुद्धा मिळतं।
मी दुकानातून घेतले होते, पण हे ऑनलाईनसुद्धा आहे. जर ह्याची लिंक मिळाली तर ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा हेअरस्टाईल इतका सुंदर दिसत होता. फ्रंटनंसुद्धा खूप छान दिसत आहे आणि मागूनसुद्धा खूप छान दिसत आहे. अगदी असं वाटतं की तुम्ही भरपूर वेळ लावला आहे हेअरस्टाईल करण्यासाठी, पण तसं काहीही नाही आहे. अगदी 5 मिनटात हा हेअरस्टाईल होऊन जातो. आता थर्ड हेअरस्टाईल, त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, फ्रंटला एक छोटासा सेक्शन घेणार आहे. आता हे जे हेअरस्टाईल आहे स्पेशली त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे, ज्यांचं कपाळ खूप मोठं असतं आणि सगळे केस मागं घेतल्यानंतर कपाळ अजून जास्त मोठं दिसतं. तर अशा वेळेस ही हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करू शकता. तर आपण काय करणार आहे, फ्रंटला एक सेक्शन ठेवायचं आहे आणि बाकीचे सगळे केस मागे एका शेंडीमध्ये बांधून टाकायचं. त्यानंतर फ्रंटला जे आपण सेक्शन सोडलेलं आहे ते कोंब व्यवस्थित करून घ्यायचं आणि अगदी लूजमध्ये त्याला समोर व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि एक पिन लावून घ्यायची. असं केल्यानं काय होतं, फोरहेड जो आहे तो कवर होऊन जातो, त्यामुळं मोठं कपाळ असेल तर ते हाईड होऊन जातं. आता ही जी हेअरस्टाईल आहे ती इतकी सुंदर आहे की आपल्याकडं हा रेडीमेड बनसारखा दिसणारा एक रबर बँडच आहे. हा ऑनलाईनसुद्धा मिळतो आणि दुकानातसुद्धा मिळतो. आता ह्याला काय करायचं आहे, फक्त केसांना आपण रोज जसं ट्विस्ट करतो तसं ट्विस्ट करून फक्त ह्याला एक बन बांधून घ्यायचं आणि त्याच्यावरूनच जो आपला हा आर्टिफिशियल बन आहे तो फक्त घालायचा आहे. आता हा ऑनलाईन 194 रुपयेमध्ये मिळत आहे, पण मी दुकानातून फक्त 75 रुपयेमध्ये घेतले होते. त्यामुळं तुम्ही दुकानातसुद्धा बघू शकता किंवा ऑनलाईन घ्यायचं असेल तर ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता. आता ह्याला सजवण्यासाठी मी एक फूल घेतलेली आहे आणि ह्या फुलामधच्या मध्ये मी एक यू पिन घातलेली आहे आणि आपले जे नॅचरल हेअर जे दिसत आहेत त्याला कवर करण्यासाठी वरून मी एक फूल लावलेलं आहे. खूपच सुंदर दिसतो आणि काहीतरी वेगळं दिसतं, त्यामुळं दिसायला हा खूप सुंदर आहे. आणि ही हेअरस्टाईल करण्यासाठी तर 5 मिनटं नाही तर अगदी 2च मिनटात ही हेअरस्टाईल झालेली आहे, कारण आपल्याकडं बन हा रेडीमेड होता आणि दिसायला खूपच छान असा मेसी बनसारखा लुक दिसत आहे. फ्रंटचा व्हेरिएशनसुद्धा खूप चांगला वाटत आहे. सो मैत्रिणींनो, हे होते म्हणजे 3 सोपे हेअरस्टाईल जे तुम्ही कोणत्याही सणासमारंभासाठी कोणत्याही फेस्टिवलसाठी आरामात करू शकता. फक्त 5 मिनिट लागणार आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. अजून काही नवीन व्हिडिओ रिक्वेस्ट तुमचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि आता जे सबस्क्रायबर शॉर्टआउटचे नाव उरलेले आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं. थँक्यू सो मच प्रियंका गायगवळी, थँक्यू सो मच उज्ज्वला विरकर, भावना पाटील, पल्लवी वानखेडे, रेवती गोडे अँड कुक अँड बेक विथ वर्षा. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमचं नाव घेऊन तुम्हालासुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.